नमस्कार, मी आर्या अभ्यंकर टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत करते. रत्नागिरीतील भावेश चव्हाणने अपूर्व मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करताना त्याच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा हा रिपोर्ट. जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर कठीण ध्येय गाठता येते, हे रत्नागिरीच्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने सिद्ध केले आहे. राजापूर तालुक्यातील पडवे येथील रहिवासी असलेल्या भावेश सुरेश चव्हाण यांनी नीट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत देशात रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. नीट 2026 परीक्षेत 666 गुण मिळवत 99.96% त्याने ST प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक पटवला आहे. भावेशचे 6वी ते 10वी पर्यंतचे शालेय शिक्षण पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनियर कॉलेजची निवड केली. 10वी पासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित करणाऱ्या भावेशने 11वी आणि 12वीमध्ये पूर्णपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. नवोदय विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्याचे स्वतःचे अथक प्रयत्न यामुळेच हे यश त्याला गवसले आहे. भावेशचे वडील एका खासगी संस्थेत कार्यरत आहेत, तर आई शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही भावेशने आपल्या ध्येयाप्रती कधीही तडजोड केली नाही. मुलाच्या या यशाने चव्हाण कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना आपल्या पुत्राचा सार्थ अभिमान वाटत आहे. देशातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBS आणि BDS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ही अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थ्यांच्या गर्दीत परीक्षेची काठिण्य पातळी ओलांडत भावेशने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. माझं नाव भावेश सुरेश चव्हाण आहे आणि माझं नीटमध्ये 666 मार्क्स पडले आहेत मला आणि मी ST कॅटेगरीमध्ये राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेलो आहे. तर माझी जर्नी म्हणजे खरी तर 6वीत चालू झाली, जेव्हा मी नवोदय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं. तिथून मला म्हणजे सजेशन आलं की लातूरमध्ये नीट किंवा JEEचं चांगलं प्रिपरेशन करून घेता. 10वी नंतर मी म्हणजे नीटची तयारी करण्यासाठी लातूरला शाहू कॉलेज इथे एंट्रन्स एक्झाम देऊन तिथे ॲडमिशन घेतला. शाहूचीच एक ब्रांच संत तुकाराम नॅशनल मॉडेल कॉलेज होती, तिथे मी माझी तयारी चालू केली आणि मग खूप परिश्रम घेतला. कधी प्रॅक्टिस पेपरमध्ये कमी मार्क्स यायचे, मग टेन्शन यायचं. तेव्हा माझे पॅरेंट्स म्हणजे मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे मला सपोर्ट करायचे, मला निगेटिव्ह फील करू नाही द्यायचे, कधी प्रेशराईज फील होऊ नाही दिला. मग असं मी खूप अभ्यास करून तसं माझं नीटची जर्नी कंप्लीट केली आणि मग नीटमध्ये मागच्या 695 मला येत होते, पण मग ती पेपर फुटीमुळे कॅन्सल झाली. मग त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. पण मग त्यानंतर मग परत जिद्दीने मी नीटची तयारी परत चालू केली आणि मग घरी बसूनच मी मम्मी पप्पांच्या मार्गदर्शनातून सगळा अभ्यास करून मग नीटमध्ये 666 पाडले. मला काल जेव्हा रिझल्ट आला तेव्हा खूपच आनंद झाला आणि माझे पॅरेंट्स पण खूप खुश होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.